श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे ते सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर आज तुम्हाला कळलं असेल की मी हा मंत्र का म्हटला देवी भगवतीचा. कारण आपल्या घरामध्ये या कलियुगामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, त्यांचं स्थिर रूपात आपल्या घरात वास असावा, यासाठी आपल्याला सेवा आहे ती सांगणार आहे. मात्र बघा, बऱ्याच लोकांना ही सेवासुद्धा माहिती असेल की माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान राहण्यासाठी ही एक अशी सेवा आहे की ती आपण करावी. पण त्यासाठी काळ जो असतो तो निश्चित असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कशा पद्धतीने ही सेवा करायची आहे. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये बऱ्याचशा ज्या आराधना उपासना करत असतो त्याला फलप्राप्ती ही लवकर मिळत असते, पण जे फळ आपल्याला मिळालेलं असतं ते चिरकाल टिकावं त्यासाठी आपण सेवा बघणार आहोत. आपला काळ कोणता असावा, सेवा करायची वेळ कोणती असावी आणि वेळ ठरल्यानंतर योग्य पद्धतीने आपण जर ही सेवा केली तर आपल्याला अनेक पटीने फायदा हा मिळत असतो. आपल्यावर जर कर्जबाजारीपणा झालेला आहे, आपण कष्ट करत आहोत आणि त्या कष्टाला आपल्याला फळ मिळत नाही किंवा पैसा येत आहे पण तो आपल्या घरात टिकत नाही आहे, अन्नधान्य येत आहेत ते म्हणजे जो साठा असतो तो अन्नधान्याचा महिनाभराच्या आत संपत असतो. अशा गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील किंवा खूप काही कष्ट करून दरिद्रीपणा तो जातच नाही आहे, पैसा येतो पण कंटाळलं बघा, कर्ज हे फिटतच नाही आहे, तर आपल्या सेवा ज्या असतात त्यामध्ये सातत्य असणं आणि योग्य पद्धत असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि नक्कीच जर तुमची पद्धत व्यवस्थित असेल तर माता लक्ष्मी या तुमच्या घरात आगमन करतील. आता मी हे नाही तर आपले गुरुमाऊली सांगत असतात, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेल्या सेवा असतात त्या आपण पुढे करणं, त्याच पद्धतीने करणं, योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. तर आपण कोणत्या वेळी सेवा कराव्या, कोणती सेवा करायची ते तर नक्कीच बघू, पण कोणत्या वेळी कराव्या ते खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन, आपल्या केंद्रानुसार किंवा गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार आपल्याला बघा त्रिकाल कालावधी जो असतो, त्रिकाल म्हणजे 3 वेळा असतात दिवसभरामध्ये. पूजा करायच्या 3 सांजा असतात. त्या तिघी वेळांना जर आपण कुठलीही सेवा सातत्याने केली तर आपल्या घरात नक्कीच यश प्राप्ती येत असते. आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि त्या 3 सांजा म्हणजे कोणत्या बघा, सकाळची जी कालावधी असतो तो दुपारचा आणि संध्याकाळचा. सकाळचा कालावधी 6 ते 8 असतो. दुपारचा कालावधी जो असतो तो 11:15 ते 12:15 असतो. आणि संध्याकाळचा प्रदोष काळ. आता प्रदोष काळ म्हणजेच काय, तर सूर्य मावळतो त्याच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ. म्हणजेच आपण जवळपास धरू की 5:30 पासून तर 7:30 पर्यंत, किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये लवकर अंधार होतो तर 5, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला पकडता येईल त्या पद्धतीने आपण, म्हणजे थोडक्यात आपण म्हणायचं की 5:30 ते 7:30 7:45 पर्यंतचा जो कालावधी असतो हा प्रदोष काळ. या कालावधीमध्ये तुम्ही सेवा करायची आहे, हा तुम्हाला काळ सांगितला. मात्र ही सेवा करत असताना आपण काय करावं, तर सेवा करत असताना सर्वप्रथम आपल्या घरामध्ये जर ही सेवा आपल्या घरातील जी मुख्य स्त्री असते, कुलस्त्री जी असते तिने केली तर त्याचं फळ हे अगणित मिळत असतं. कारण बघा, आपल्या घरामध्ये पुरुष जो असतो, म्हणजे समजा आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असतो तो आपल्या देवतांची सेवा म्हणजे आपले कुलदेवांची सेवा करत असतात, तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होत असतं. त्याच पद्धतीने कुलदेवीची सेवा करते तेव्हा आपल्या घरातील सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी कुलस्त्री करते. तसंच त्याच पद्धतीने आपल्या घरातील माता लक्ष्मीला म्हणजे आगमन होण्यासाठी किंवा पैसा टिकण्यासाठी, या गोष्टीसाठी जर तुम्ही आर्थिक प्रॉब्लेमसाठी सेवा करत आहे तर ती महिलांनी केली तर अतिउत्तम ठरत असते. आपल्या घरात जर सासू असतील त्यांनी केली तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतः केली तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही सासू सुना दोघीही करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने करा. मात्र त्यांना वाचन करता यायला पाहिजे. सासू जे असतील त्यांना वाचन करता यायला पाहिजे. आता बऱ्याच महिला बोलतील की ताई मी फक्त मोबाईलला लावून दिलं आणि काम माझे केले तर चालतील का, तर नाही. तेवढा कालावधी आपल्याला तिथे बसायचं आहे. त्यांच्यासोबत जर समजा आपल्याला म्हणता येत नसेल पण त्यांच्यासोबत तोडकं मोडकं सुरुवात करायची. काही कालावधीनंतर 15-20 दिवसात तुम्हाला म्हणायला सुरुवात कराल तुम्ही. या पद्धतीने करा. त्यानंतर अजून सांगेल, ही सेवा करत असताना आपल्या देवघरासमोर बसावी. सेवा करत असताना तुपाचं निरांजन प्रज्वलित केलं तर अतिउत्तम. गाईचं तूप असेल ना ते घ्या. त्यामध्ये आपण बघा, तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल, दुसरं तूप असेल तर नसेलच तर सांगत आहे तर त्यामध्ये हळद थोडी टाका आणि आपण दिवा प्रज्वलित करावा तुपाचा आणि त्यानंतर आपण ही सेवा
करायची. आता सेवा करत असताना आसन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक सांगेल, आपला वेळ जो असतो, काळ जो असतो सेवेचा, तो एकच आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही सकाळी जर 6 ते 8 मध्ये करत आहेत तर तुमची बघा कुठलाही वेळ तुम्ही ठेवा, 6 वाजता ठेवा किंवा 7 वाजता तुम्ही वाचन करणार आहेत, एकच वेळ ठेवायचा आहे. पण त्याआधी देवपूजा होणं खूप महत्त्वाचं आहे. देवपूजा म्हणजे देव जे असतं त्यांचं स्नान वगैरे आंघोळ वगैरे म्हणजे झालं पाहिजे, हे एक. आणि दुपारी तर काही शंकाच नाही, आपली देवपूजा झालेली असते. संध्याकाळी सुद्धा आपली दिवाबत्ती करावी आणि नंतर पठण करावं. मात्र बघा तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा हे आपण पठण करत असतो स्तोत्र, तेव्हा दिवा प्रज्वलित करणं आणि त्यासोबतच अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावायची आहे. दिवा जो असतो ते माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं आणि सुगंध जो असतो तो सुद्धा आकर्षित करत असतो. म्हणून नक्कीच आपण या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यानंतर आसनावर बसून, आसन घ्या, आसनावर बसून आपल्याला श्री सुक्तम जे आहे ते पठण करायचं आहे. आता श्री सुक्तम जे आहे तुम्ही 1 वेळा पठण केलं तरीही चालेल, 3 वेळा पठण केलं तरीही चालेल, नंतर तुम्हाला सांगेल 7 वेळा करा. या पद्धतीने तुम्हाला जेवढा वेळा पठण करता येईल तेवढा वेळा तुम्ही पठण करायचं आहे. दररोजच्या दररोज. आता तुम्ही म्हणाल की ताई माझं या दिवशी जमणार नाही किंवा 2-3 दिवस केलं आणि लगेच गॅप देत आहे, तर असं करायचं नाही. तुमचा कालावधी असा घ्यायचा की त्या कालावधीमध्ये तुम्हाला पठण करायचंच आहे. तुम्हाला नाही जमत तर तुमच्या सासूबाई असतील त्यांना करायला सांगा तरीही चालेल, किंवा तुमची मुलगी असेल, ज्या दिवशी तुम्हाला जमणार नाही त्या दिवशी मुलीला सांगा, या पद्धतीने करायला सांगा. तुम्हाला सांगेल मासिक धर्म वगैरे आला किंवा सुतक आलं त्या दिवसांमध्ये आपली पूजापाठ सगळंच बंद असतं, त्यामुळे शंकाच नाही. पण दररोजचा जो कालावधी असतो तो आपण न टाळता, म्हणजे एक आपण ठरवून घ्यायचं की मला ही सेवा करायचीच आहे. माता लक्ष्मीची स्तुती जी आहे ती श्री सुक्तममध्ये दिलेली आहे, हे लक्षात घ्या. कुणाला स्तुती आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते, माझ्यापासून तुमच्यापर्यंत. तर नक्कीच ही स्तुती तुम्ही गायल्यानंतर माता लक्ष्मी ह्या तुमच्या घरात 100% वास करणार आहेत. म्हणून आपण सेवा सोडायची नाही. तुमच्या सेवेला 3 महिना लागू शकतो, 4 महिने लागू शकतात, 6 महिनेसुद्धा लागू शकतात. शेवटी बघा आपला कर्जाचा डोंगर, आपले पैशाचे प्रॉब्लेम किती आहेत त्यावर अवलंबून आहे. असं नाही ना चुटकी वाजल्याबरोबर सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तुम्ही फक्त सातत्य ठेवा. 1756 ज्या सेवा असतात ही करा ती करा संकल्प करून, त्यापेक्षा एकच सेवा तुम्हाला करायची आहे. माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करा. आपले कष्ट हे प्रामाणिक हवेत. आपल्या घरामध्ये ज्या माता लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी असतात त्या आपण करायच्या आहेत. आपल्या घरात स्वच्छता ठेवा. जे आपले व्हिडिओ आहेत त्यामध्ये देण्यात येतं त्या पद्धतीने स्वच्छता राखा. नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी या येत असतात. आणि अजून एक त्यासोबत सांगेल, बघा माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरात वादविवाद होणार नाहीत. तुम्ही 1 वेळा जरी पठण केलं श्रीसुक्तम तरीही चालेल, पण तुम्हाला सांगेल ज्यावेळी आपण पठण करत असतो तेव्हा अगदी शांतता हवी आपल्या घरात. सुन्न एकदम शांतता. कटकटी होणार नाहीत, क्लेश कलह होणार नाहीत. अगदी टीव्ही, टेप, मोबाईल त्यांचे आवाज बंद करून द्या सगळ्यांचे. फक्त स्तुती तुम्ही गाणार आहेत तेव्हा शांतता हवी तुमच्या घरात. हा एक नियम पाळावा. तसेच तुम्हाला सांगेल मांसाहार वगैरे तुमच्या घरात बनत असेल तर त्या दिवशी तुम्ही मी तर सांगेल सकाळी सेवा करा, म्हणजे हा प्रॉब्लेम येणारच नाही बऱ्याच महिलांचा. तुम्ही जर मांसाहार करत नाही तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर करत असणार तर सकाळचा कालावधी तुम्ही निवडा. देवपूजा झाल्यानंतर तुपाचं निरंजन आपण लावावं आणि त्यावेळी म्हटलं तरीसुद्धा चालेल. फक्त शांतता हवी आपल्या घरात, या पद्धतीने करा. अगदी तुम्हाला सांगेल 5 मिनिटाची सेवा आहे पण तुम्हाला खूप काही देऊन जाईल. आणि नक्कीच नियमितपणे सातत्याने तुम्ही केली तर तुम्हाला फलप्राप्तीही निश्चित मिळत असते. या पद्धतीनेच मात्र सेवा तुम्ही करायची. अगदी 5 मिनिटाची सेवा तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती माता लक्ष्मीच्या चरणी, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.